14 एप्रिल पूर्वी आंबेडकरांच्या भव्य पुतळा उभारणार खासदार संजय देशमुख यांचे जाहीर आश्वासन. नमस्कार, आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल. मुख्य संपादक सिद्धार्थ जमदडे आणि मी सहसंपादक आदिल शेख. संविधानाने दिलेल्या मतदानाच्या अधिकारामुळेच आज सर्वसामान्य कुटुंबातील महिला नगराध्यक्ष पदापर्यंत पोहोचू शकल्या. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे जिवंत उदाहरण असल्याचे प्रतिपादन खासदार संजय देशमुख यांनी केले. दिग्रस येथील समता पर्वाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना त्यांनी थेट घोषणा करत सांगितले की आयोजक समितीने केलेल्या मागणीनुसार पुढच्या 14 एप्रिल पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य पुतळा उभारण्यात येणारच. नगरपालिका आपल्या ताब्यात आहे, त्यामुळे कोणताही विलंब सहन केला जाणार नाही. पक्षभेद विसरून सर्वांनी एकत्र येत लोकसभागातून हे काम पूर्ण केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. याचबरोबर पुतळ्या उभारणीसोबत परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या घोषणेमुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आज आपण सर्व देशाभर साजरी केली. त्यांना मी अभिवादन करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महामानवांना वंदन करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या या नगरीच्या नगराध्यक्षा आदरणीय पंचशीलाताई इंगोले, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले गोपालजी वानखडे, ॲडव्होकेट दत्ताजी खंडारे, दिनेश भाऊ खाडे, जय मोहड सर, केवल भाऊ चिंते, ॲडव्होकेट बर्डे साहेब, मंगलजी चक्रे, देवस्थळे सर, भारतजी वानखडे, भगत सर, कपिल भाऊ इंगोले, नरेंद्रजी मनवर, अविनाशजी कुलदुबके, किशोर भाऊ कदम, अमोल भाऊ कानिंदे, नंदूभाऊ शेळके, सनत भाऊ तुपसुंदरे, नितीन भाऊ दिपके, किशोरजी कांबळे, अजयजी कांबळे, डॉक्टर कपिलजी मुनेश्वर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व स्वाभिमानी बंधू आणि भगिनींनो, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, बंधू आणि भगिनींनो, महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती आयोजित समता पर्व 2026च्या या कार्यक्रमात मला या ठिकाणी आपण सर्वांनी बोलावलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आपण साजरी केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आपण सर्वांनी या देशामध्ये पाहिलेलं आहे. संविधानाच्या रूपानं तुम्हाला आम्हाला जे काही मतदानाचा अधिकार मिळाला, ज्या अधिकारामुळं आज या ठिकाणी आपल्या सर्वसामान्य घरातील आपल्या या नगरीच्या नगराध्यक्ष या ठिकाणी स्टेजवर बसू शकल्या, ते एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या संविधान रूपानं आपल्याला दिलेल्या मतदानाच्या अधिकारानं आपण सर्वसामान्य महिलाला सुद्धा या ठिकाणी या नगरीचं नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आपण निवडून आणलं. शेवटी जात पात धर्म हे पाहण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी जातीपातीच्या राजकारणात कधी भाग घेतला नाही. त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय दिला. काही लोकांनी अपप्रचार केला, काही लोकांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या, परंतु जसे जसे दिवस बदलले, जसे जसे नवीन या ठिकाणी घटना घडल्या, आज या देशातील एकमेव अशी एकही पार्टी नाही, ज्या जातीवादी पार्टी होत्या सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो लावल्याशिवाय प्रचार करू शकत नाही. ही किमया तुमच्या मी आपल्या डोळ्यांनी या ठिकाणी आपण पाहून राहिलेला. म्हणून समतेचा विचार, सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय, आपल्या भागाचा विकास या माध्यमातून प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. मित्र, आताच आमच्या सर्व सन्माननीय मंडळीने मला सांगितलं, के.डी. जाधव सुरांनी सुद्धा सांगितलं की पुढच्या 14 एप्रिलच्या आतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा नवीन पुतळा आपण या ठिकाणी लावू. तुमच्या आशीर्वादानं नगरपालिका आपल्या ताब्यात आलेली आहे. एक चांगला भव्य दिव्य
चांगला नवीन पुतळा आपण या ठिकाणी निर्माण करू. त्या पुतळ्यामध्ये सर्व जणांचा सहभाग घेऊ. शेवटी आपण एखादं चांगलं कार्य, एका महामानवाचं कार्य आपण करत असताना या बाबतीत आपण पक्षभेद बाजूला ठेवू, सर्व दिग्रसकर एकत्र येऊ. या ठिकाणी भव्य दिव्य पुतळा या ठिकाणी उभारू आणि त्या भागाचं सौंदर्यीकरण सुद्धा या ठिकाणी करू. सौंदर्यीकरणासाठी 10 लाख रुपयाचा निधी आलेला आहे. परंतु आता इंगोले साहेबांनी मला सांगितलं की या सर्व गोष्टीसाठी साधारणतः 50 लाख रुपये लागणार आहे. आपण नगरपालिकेच्या माध्यमातून याचं पुढच्या वर्षीच्या आतमध्ये या ठिकाणी आपण याचं कार्य करू अशी घोषणा सुद्धा या ठिकाणी आपल्या सर्व मान्यवर मंडळीच्या उपस्थितीमध्ये मी या ठिकाणी करत आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यानं, आशीर्वादानं, आपण दिलेल्या मतदान रूपी आशीर्वादानं या लोकसभेचा खासदार या नात्यानं तुमचं कधी कोणतंही काम असेल, कधी काही अडचण असेल तर कधी संपर्क साधू शकता, भेटू शकता, बोलू शकता, काम सांगू शकता. शेवटी आपल्या सर्व दिग्रसकरांचा आशीर्वाद, आपल्या सर्वांची प्रेरणा या ठिकाणी मला मिळालेली आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पवित्र कार्याच्या पाठीमागं अतिशय खंबीरपणे आणि प्रामाणिकपणे त्यांच्या विचाराचा वारसा संसदेमध्ये सुद्धा मांडण्याचा योग माझ्या माध्यमातून या ठिकाणी आलेला आहे. जेव्हा जेव्हा आपल्या सर्वसामान्य लोकांवर अन्याय होईल त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला अधिकार दिलेला त्याचा उपयोग करून सर्वसामान्य जनतेला, सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका निश्चितपणे संजय देशमुख केल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री देतो. आजच्या या कार्यक्रमाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि या पुतळ्याचं काम आपण सर्व दिग्रसकर मिळून, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एक भव्य दिव्य पुतळा, जसं आपण यवतमाळमध्ये जात असताना अतिशय सुंदर त्या ठिकाणी मूर्ती सुद्धा आहे आणि सर्व गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहे, तशाच प्रकारचं आपण आर्किटेक्टला या ठिकाणी दाखवून तशा प्रकारचं काम करू. हे फक्त संजय देशमुखच नाही तर या भागातील जे काही नेते मंडळी असतील सर्वांनी मिळून या ठिकाणी आपण एक चांगलं भव्य दिव्य असं जे आपल्या सर्वांना चांगलं आवडणारं असेल असं सर्व या ठिकाणी उभं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही मिळून सर्वजण या ठिकाणी करू. आपण सर्व आयोजकांनी या ठिकाणी मला बोलावलं, माझा मान सन्मान केला. आमच्या सोबत आलेल्या सर्व नगरसेवक मंडळीचा सुद्धा मान सन्मान आपल्या सर्व आयोजक मंडळींनी केला. त्याबद्दल तुमच्या सर्व या ठिकाणी आयोजकाचं सुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना या समता पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. हिमाय बापान अरे भीमान माय सोन्याला भरली होती, भीमान भीमान माय सोन्याला भरली होती, भीमान माय सोन्याला भरली होती, भीमावाली भोली भाली शिल्की झाली हो, अरे मरमेवाली भोली भाली शिल्की झाली हो. थोडा सावडाला थोडा थोडा सवाला पिछे पिटी में तो जय भीमानी रे. दादाला थोडस नाचायला लावलं, नाचायला थोडस, अरे नाचलं पाहिजे.